नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती मध्ये. आणि तुमच्यासाठी आज एक एक्सक्लुसिव्ह ब्लॉग मी तुम्हाला घेऊन आलेला आहे. तो आहे ठाण्यातून. ठाण्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठं ग्रँड सेंट्रल पार्क इथे बांधण्यात आलेलं आहे. हे पार्क जे आहे ना, हे 20 एकरमध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि इथे 3,500 पेक्षा झाडं इथे लावण्यात आलेले वेगवेगळ्या प्रकारचे. परत इथे बटरफ्लाय आणि पक्षी वगैरे इथे सोडण्यात आलेले आहे. आणि हा जो पार्क आहे ना, हा अमेरिकातील न्यूयॉर्क मधील सेंट्रल पार्क आहे, त्याच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन हा बनवला गेलेला आहे इथे. आणि ह्याची जी ओपनिंग आहे ही 8 फेब्रुवारी 2024 आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी केलेली आहे. आणि हा पार्कमध्ये आता काय काय आहे जे आपण आजपर्यंत बघितला रील मध्ये वगैरे, आम्ही पण बघितलंय काय काय काय, तर आम्ही आज एक्सप्लोर करायला आलेलो आहे. आम्ही स्वतः आलेलो आहे आणि तुम्हाला सुद्धा आम्ही दाखवणार आहे. हा खूप मोठा पार्क आहे, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पार्क आहे जो 20 एकर्स मध्ये बांधला गेलेला आहे. आणि त्यात आपण बघूया पार्किंगची सुविधा वगैरे आणि तिकीट फेअर वगैरे काय ते आणि कधी बंद असतो. अच्छा, हा इथे मला वाटतं काहीतरी मंडेला बंद असतो. आणि मी टायमिंग वगैरे तुम्हाला स्क्रीनवर देईल. तिथे तुम्हाला इथे यायचं असेल ना, तर तुम्ही कोणत्या पण ठिकाणी असेल ना, तर ठाणा स्टेशनला तुम्ही या. ठाण्यावरून इकडे तुम्हाला बस येते, रिक्षा येते आणि तुम्हाला ॲड्रेस बघा तुमच्या डिस्क्रिप्शनवर तुम्हाला तिथे दिसत असेल, स्क्रीनवर दिसत असेल आणि मी डिस्क्रिप्शनला पण देईल. तर मग आता जास्त वेळ नको घेऊया आणि चालू करूया. आणि थोड्या दिवसांनी इथे 7 वंडर सुद्धा ओपन आणि स्नो पार्क पण चालू करणार आहे, तर आपण ते पण एक्सप्लोर करूया. पण अजून झालेलं नाही आहे ते, तर आपण ते पण एक्सप्लोर करणार. चला मग जास्त वेळ नका घेऊया आणि चालू करूया. चला आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया. इथे पार्किंगची पण सुविधा आहे आणि याचे चार्जेस इथे लिहिलेले आहे. 4 व्हीलर 40 रुपीज आहे आणि 2 व्हीलर 20 रुपीज आहे. आणि इथे पार्किंग प्लेस आहे. चला मग आता आपण आतमध्ये जाऊया. गाडीत आपण आता पार्क केलेली आहे. आता आपण तिकीट काढण्यासाठी उभे इथे लाईन लावली आहे आणि इथे गर्दी किती आहे बघा. पॉसिबल असेल तेवढा तुम्ही वीकडेजमध्ये जा, वीकेंडला खूप गर्दी असते इथे. आता आपण तिकीट काढूया पहिलं. आता आपण 2 तिकीट काढलेले आहेत. टोटल कॉस्ट झालेली आहे 60. इथे जी आहे तुम्हाला वीकडेजमध्ये 20 रुपीज असते पर पर्सन आणि वीकेंडला जर तुम्ही येणार तर पर पर्सन 30 रुपीज असते. आणि हे स्कॅन करून आपण आतमध्ये आलेलो आहे. आता पुढे जाऊ. आता आपण आतमध्ये तर आलो आहे आणि हा सरळ रोड गेलेला आहे. आता बघूया आता पुढे पुढे आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे. सरळ चालत राहूया आपण. आता लक्ष इथे आहे, मतलब तुम्हाला प्ले झोन या साईड लेफ्ट साईडला आहे आणि स्पोर्ट्स अरेना राईट साईड, थीम गार्डन लेफ्ट साईड, लेक झोन राईट साईड. आता जे आपल्याला पहिलं लागलेलं आहे ट्री हाऊस आहे इथे. आणि हा पूर्ण जो एरिया आहे हा लहान मुलांसाठी आहे, खेळण्यासाठी. बघा इथे मोठ्यांना जराही अलाउड नाही. इथे फक्त लहान मुलं इकडे खेळू शकतात आहे, खूप एन्जॉय करू शकतात. आणि हा केवढा मोठा ट्री आहे बघा. ह्या इथे हा सेंट्रल पार्क एवढा मोठा आहे ना, तुम्हाला इथे येऊन तुम्हाला शोधायला लागेल की कुठे काय काय आहे. तर आता आम्हाला जे फर्स्ट भेटतं आहे ते आम्ही तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो आहे. तर आता तुम्ही प्ले एरिया आता बघितला, लहान मुलं तिथे खेळत होते. आणि आता तुम्ही इकडे बघू शकतात की म्हणजे ही गाडी जी आहे ना, ही सिनियर सिटीजनसाठी आहे फक्त, बाकी कोणासाठी अलाउड नाही. फक्त सिनियर सिटीजन, बरोबर ना? सिनियर सिटीजन हँडिकॅप लोकांना फ्री सर्व्हिस, बाकीच्यांना अलाउड नाही. व्हेरी गुड, थँक्यू सर. थँक्यू. तर चला मग आपण आता पुढे चालत जाऊया आणि बघूया काय काय भेटतं आपल्याला बघायला. फ्लोरा ट्रेलिस म्हणून आपल्याला आता लागलेलं आहे. आणि हे एवढं इथे छान बनवलेलं नाही. इथे जर तुम्ही इथे फोटोचे दिवाने आहेत या रील्स तुम्हाला काढायचे आहेत, तुम्हाला इथे रील्स वगैरे खूप छान येतील. इथे एवढं सुंदर इथे बनवलेलं आहे आणि एवढं छान वाटतं ना इकडनं चालताना. वा, आणि रील्स तर खूपच छान येईल. म्हणजे खूप म्हणजे खूपच छान वाटतंय. तुम्ही पण या इथे एक्सपिरियन्स करा. हा
आता जसं आपण पुढे आलो ना, इथे चायनीज गार्डन आहे. अशी थीम बनवली आहे ना पूर्ण चायनीज गार्डनची. बघा याची फ्लोरिंग बघा कशी आहे. याची फीलच एकदम अलग येते. मस्त एकदम. हे बघा, हे चायनीज गार्डन आणि सेम एकदम चायनीज फील इथे तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा, आणि इथे काहीतरी फाउंटन आहे आणि फाउंटनच्या आतमध्ये नाही झाड लावले का काय ते अजून त्याला फुलं वगैरे काय नाही. तर इथे पण तुम्हाला खूप चांगली फोटोग्राफी वगैरे व्हिडिओग्राफी करता येईल. आणि पुढे गेल्यावर इथे वरती बसण्याची पण सोय आहे. इथे तुम्ही एकदम आरामात बसू शकतात. आता आपण आलो आहे जापनीज गार्डनमध्ये आणि इथे पण एकदम पूर्ण जापनीज फील येते एकदम. हे बघा, हा जो घर आहे ना हा पूर्ण जापनीज टाईपमध्ये लावलेला आणि ते फोटो वगैरे शूट करायला पण खूप छान आहे. असं वाटतं आपण जपानला आहे. हे बघा. चला आता आपण आलो आहे मुघल गार्डनला. आपण चायनीज गार्डन बघितलं, जपानचं गार्डन बघितलं आणि आता आहे मुघल गार्डनला. एवढा छान बनवला ना इकडे. हे बघा, खूप सारं काही ते बघण्यासारखं आहे. हे बघा, आणि इथे फाउंटन बघा किती मस्त छान आहे. त्याच्या समोरच फोटो वगैरे काढायला तुम्हाला खूप इथे छान आहे. पाण्याचे कारंजे इथे खूप छान उडतात आहे आणि एवढं छान वाटतं. एवढं मस्त बनवलं ना इथे. मुघल गार्डनच्या बाजूलाच मोरक्कन गार्डन आहे ना. ब्लू एवढं मस्त वाटतं ना इथे. बघा, आज खूप क्राऊड आहे इथे. इथे पण खूप छान फोटो तुम्ही काढू शकता इथे. लहानसा इथे फाउंटन इथे लावलेला आहे. आता जे आपण चाललो आहे या ब्रिजवरती आणि आपण बघूया वरून कसं दिसतंय. आपण एक एक करून सगळं एक्सप्लोअर करतोय. इथे हा चेसचा गेम आहे. इथे तुम्ही चेस पण खेळू शकता. इथे लोक खेळतात आहेत. हे बघा कसे गेम चालू आहे. हा इथे एक प्ले एरिया आहे, प्ले झोन आहे आणि त्याच्या समोरच इथे हे फाउंटन आहे. इथे लहान मुलं खूप इथे एन्जॉय करणार आहे. बघा मस्त एकदम. इथे जे आहे ना इथे लहान मुलांसाठी रोपवेची सुविधा इथे. हे बघा खूप एन्जॉय करतात इथे लहान मुलं. आता रात्र झाली आहे म्हणून थोडं दिसत नसेल. इथे फिटनेस स्टेशन. इथे थोडं फिटनेससाठी पण या लोकांनी काय थोडेफार इक्विपमेंट इथे ठेवलेले आहेत. हे बघा, आणि इथे फिटनेसचे इक्विपमेंट आहेत इथे या एरियामध्ये. लहान मुलांसाठी इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत. तर लहान मुलं खूप एन्जॉय करतात. जिथे बघावं तिथे फक्त लहान मुलं एन्जॉय. हे बघा, थोडं इथे बुलबुल्या टाईप इथे वाटतंय आणि इथे पण लहान मुलं खूप एन्जॉय करतात आहे. इथे बघावं तिथे नुसती लहान मुलं पण खूप मजा येते इथे. इथे थोडं म्युझिकलचं इथे ठेवलेलं आहे वाजवायला. वाजव, दोन्ही हाताने वाजव.
मस्त आवाज येतो ना, ह्याच्यातून जास्त आवाज येतो. हे पुढे काय आहे? खराब झालं वाटतं ते. हे असेल वाजवायला इथे. नाही त्याची पिन नाही ती आहे काय, तुटलं आहे ना हे, तुटलं आहे. आवाज येतात ना त्यातून पण. हे काय आहे, ह्याचा पण तुटलेलं आहे वाटतं. हे काढून टाकलेत. इथे पण आहे, खूप गर्दी आहे इथे. मित्रांनो खूप थकलोय आता, आणि आता मला हा व्हिडिओ इथेच एंड करायला लागणार आहे, कारण का रात्र पण झालेली आहे. आणि आमच्यानं जेवढं एक्सप्लोर होतं तेवढं आम्ही केलेलं आहे, कारण का खूप मोठा पार्क आहे हा. काय काय आमच्याकडनं सुटला पण असेल, कारण का इथे खूप असं मतलब मोठा आहे, तर काय कुठे आहे काय समजत नाही. आम्ही जे आम्हाला भेटलं ते आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवलं. एक दीड तासामध्ये पण पूर्ण नाही होणार, 3-3.5 तास लागणार लागणार. हा, आणि इथे सध्या तरी आता काय खाण्यापिण्याची काय सोय नाही आहे, काम चालू आहे अजून. त्यांना थोडा टाइम लागेल, तर तुम्ही घरूनच काय ते खाऊन पिऊन या. आणि वीकडेज मध्येच या, विकेंडला येऊ नका. इथे खूप गर्दी असते आणि तुम्हाला मजा पण नाही इथे फिरायला. तर मग आता बाहेरचं खाणं इथे अलाउड नाही, काहीच अलाउड नाही. पाण्याची बॉटल आणायची असेल तर स्टीलची जी आपली असते ती घेऊन यायची. हा. आतमध्ये अलाउड आहे, प्लास्टिक बॉटल अलाउड नाही. हा, आणि आता आपला व्हिडिओ एंड करायचा वेळ आलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.